आरोग्ययात्री निर्मित आणि ओमकार आर्ट्स तसेच टेलेंट बॉक्स सहनिर्मित यादों का सफर हा सांगीतिक कार्यक्रम नुकताच विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला। वाद्यवृंदासोबत आरोग्ययात्रीचे सदस्य डॉक्टर नरेंद्र कदम यांनी लिहिलेल्या मुंबईतून नामशेष होत चाललेल्या चाळसंस्कृतीवर लिहिलेल्या साहित्यसेवा प्रज्ञा मंच तर्फे पुरस्कार मिळालेल्या चाळवा चाळव या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता। याप्रसंगी सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ व साहित्यिक डॉक्टर राजेंद्र बर्वे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार श्री अच्युत पालव उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिग एफएमचे सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी आरजे डॉक्टर दिलीप जैन यांनी केले। सदर कार्यक्रमात डॉक्टर हरीश बेडेकर, डॉक्टर संतोष सावंत, डॉक्टर देवदत्त साळवे, डॉक्टर पूजा बांदेकर, डॉक्टर अपर्णा मयेकर, डॉक्टर नरेंद्र कदम या मुंबईतील प्रथितयश डॉक्टरांनी सुप्रहिट गाणी सादर करून रसिकांची मनं जिंकली। या कार्यक्रमाचे सहनिर्माता श्री किशोर सावंत हे असून दिग्दर्शन श्री विश्वास दत्ताराम चव्हाण यांनी केले। समविचारी माणसे एकत्र येऊन अनेक चांगली कामे घडवून आणू शकतात। आरोग्ययात्रीच्या माध्यमातून मुंबईतील काही डॉक्टरांनी एकत्र येऊन एका व्यावसायिक वाद्यवृंदाची निर्मिती केली। कार्यक्रम करण्याची संधी मिळताच आपली कला सादर करून प्रेक्षकांना रिझवण्याचे काम केले। या समूहाचे वैशिष्ट्य म्हणजे वाद्यवृंदाच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न ते एखाद्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेला दान देतात। ही माणसाला जगवते आणि माणसंही चाळीला जगवत असतात। आज काय झालं की सहज आपण ज्याला निघालो की शेवटच्या खोलीतला माणूस पहिल्या खोलीपर्यंत येईपर्यंत प्रत्येकाची दखल घेत 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 त्याचं एक पुस्तक होत होतं। काय ह्यो बरो हा, तो बरो हा, का तो कुठे गेला, काय झालं, ताप आला का, म्हणजे ही जी भावना जी होती ना ती आज मला वाटतं कुठेतरी नष्ट झालेली आहे। आज फक्त फॉरवर्डवर आलं होतं। चाळीमध्ये फक्त कसं होतं की उभा राहिलो ना तरी त्याच्या घरात काय चाललंय हे पटकन कळायचं, त्याच्या मनात काय हे पण कळायचं। त्याच्यामुळे मागाशी भाऊ या भेटायला तर मी म्हटलं अरे साखरपुडा असो, लग्न असो किंवा कोणाच्या तरी घरचा माणूस गेलेला असो, प्रत्येकाच्या घरी तेच वातावरण असायचं। ही जी भावना मनामध्ये होती ना ती भावना आज नाही आहे। आणि म्हणून आज काय होतंय की चाळवा चाळूसारख्या पुस्तकाची गरज आहे असं मला वाटतं। कारण खूप छान पुस्तक लिहिलंय। म्हणजे मला असं वाटलं की ह्या पुस्तकाला पुरस्कारापेक्षा जर प्रत्येकाच्या नव्या पिढीच्या मनात जर हे पुस्तक जर पोचलं तर मला वाटतं जास्त चांगलं होईल। इतक्या छान आठवणी आहेत त्या। बड़ी सुंदर दिखती हो तुम, प्यार से प्यारी हो तुम, जान हमारी हो। चाळवा चाळव हे पुस्तक अतिशय मनापासून आवडलेलं पुस्तक आहे। बटाट्याची चाळ वाचल्यानंतर असं वाटलं की चाळीतली माणसं भेटली, परंतु चाळवा चाळव हे पुस्तक वाचल्यानंतर वाटतं की मला प्रत्यक्ष चाळच भेटली। चाळ एक स्वतंत्र जिवंत वस्तू असल्याचं जाणीव झाली आणि त्याच्यामध्ये परस्पर सहाय्य, प्रेमाने एकमेकांशी वागणं, थोडी स्पर्धा, थोडं सहकार्य, या सगळ्यांनी मिळून जे एक वातावरण तयार झालं त्याचा एक खूप छान अनुभव या पुस्तकात मला। सर्वांनी जरूर वाचावं अशी माझी मनोमनी इच्छा आहे। नरूभाऊ कदम म्हणजे भाऊ कदम
टी व्हीवरचे आपल्याला हसवतात आणि नरुभाऊ आपल्याला हसवता हसवता डोळ्यात पाणी आणतात. खूप सुंदर पुस्तक लिहिलं आहे. त्यांचं अभिनंदन. सगळं मनापासून लिहिलं आहे, काहीच आर्टिफिशियल नाही, काहीच खूप छान वाटलं. आरोग्य यात्रेतर्फे हा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये आरोग्य यात्री एक म्युझिकल ग्रुप चालवते. त्या म्युझिकल ग्रुपमधनं जे मिळणारं उत्पन्न असतं ते आम्ही काही सामाजिक संस्थांना दान करतो आणि त्याचसोबत माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होतं, द्वितीय आवृत्तीचं. हा कार्यक्रम असा एकदम छान झाला. सगळ्या प्रेक्षकांचं खूप चांगलं सहकार्य मिळालं. त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचे आणि चॅनलचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. बऱ्याच जणांचा हात आहे. तर हा जो कार्यक्रम सक्सेस आहे, आम्ही जवळजवळ गेले 3 वर्ष डॉक्टर नरेंद्र कदम यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे चाळवत. ह्याला सपोर्ट म्हणून आम्ही सगळे डॉक्टर, तर त्यांचे मित्रमंडळापैकी बरेचसे डॉक्टर आहेत. डॉक्टर सावंत असतील, डॉक्टर खेडेकर असतील, डॉक्टर पूजा बांदेकर आहेत, ते सर्व MD डॉक्टर आहेत आणि प्रतिष्ठित डॉक्टर आहेत. तर त्यांनी त्यांची जी गायकी, त्यांनी जे गायकाचे कार्यक्रम केलेले आहेत ते आमचे काही टीम आहे, इव्हेंटची टीम आहे, ओंकारातून विश्वास चव्हाणचे आणि टॅलेंट बॉक्समधून माहिती. ह्याला सपोर्ट म्हणून आम्ही आमचा बॅकग्राऊंड, स्वतः जो म्युझिकल बॅकग्राऊंड देऊन आम्ही हा यादव का सफर हा कार्यक्रम केला. त्याच्याबद्दल काही ठराविक विश्वास पण तुमच्याशी शेअर करेल. विश्वास जरा हे जे सगळे डॉक्टर खूप छान राहतात, त्यामुळे ह्याच्यावर काम करणं खूप मजा येते. आणि गाणी सांगितलेल्याप्रमाणे ते सेट करतात, त्यामुळे कार्यक्रम तुम्ही बघितला असेल, लोकांनी पण एन्जॉय केला, सर्वांनी एन्जॉय केला. कार्यक्रमाला मजा आली. यात मोलाचा वाटा म्हणजे सिंहाचा वाटा हा नरेंद्र कदम सरांचा आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झाला. धन्यवाद.